दिनेश कानडे दिग्दर्शित मी तू. बीपी लो आहे ना, म्हणून अशी चॉकलेट खावी लागतात. शाम ढले बागेमध्ये तुम शिट्टी बजाना छोड़ दो. तुम्ही मला काय म्हणाल का? म्हातारी बहिणीच आहे वाटतं. तुला काहीच ऐकायला जात नाही दिसते. हो, येतोय मला ऐकायला. बहिणी नाहीये म्हटलं मी. तुम्ही काही मला म्हणालात काय? यायला म्हातारा बोलायचं आहे वाटतं. हो, बहिरा कोणाला म्हणताय तुम्ही? मग मगाशी मला बहिणी म्हणाला तेव्हा मजा वाटली काय? म्हातारीने ऐकलं पण. काय म्हणालात? काही नाही. हो, मी शिटी वाजवत होतो ना, मला वाटलं शिटी बजावणं छोड दो असं तुम्ही मलाच म्हणालात की काय? तुम्ही पुरुष मंडळी ना, कितीही म्हातारे झालात तरी बायकांकडे बघून शिट्टी वाजवण्याचे नवीन नवीन बहाणे शोधता. हो, मी तुम्हाला बघून शिट्टीने वाजवली. समजत ना? मगाशी इथून गेला तेव्हा शिट्टी वाजवत गेला म्हणजे माझी छेडच काढलीत ना. हो, काही आरोप करतात तुम्ही माझ्यावर. मला शिट्टी वाजवायची आणि गाणी गुणगुणायची सवय आहे. स्वतःला काय देवानंद समजता का राजेश खन्ना? सॉरी, माफ करा. ठीक आहे ठीक आहे, इट्स ओके. ठीक आहे, इट्स ओके. हे तुम्ही ज्या स्टाईलने बोललात ना, ते पाहून ना मला माझ्या बायकोची आठवण झाली. हो, आठवण झाली म्हणजे आहे ना अजून का? हो, काहीतरी काय बडबडताय? जिवंत आहे की अजून? गुडघे दुखतात ना म्हणून घराबाहेर पडायला कंटाळा करते. हा, वॉकर आणून दिलाय, पण म्हातारी चालेल तर शपथ. हो आजोबा, म्हातारी नका म्हणू तिला. तिला म्हातारी नको म्हणू, मग तुम्हाला म्हणू का? मला म्हातारी नाही म्हणायचं ना. मी अजून तरुण आहे. अभी तो मैं जवान हूं. जवान आहात ना? हो, मग जा ना तुम्ही सीमेवर गोळ्या खायला. आपल्या सैन्याला गरज आहे अशा जवानांची. केलात फालतू विनोद केलात. माझा नवरा पण ना असले फालतू विनोद करत असतो. हो, मला ऐकायला आवडेल ना तुमच्या नवऱ्याविषयी. तुम्हाला आवडेल पण मला आवडलं पाहिजे ना. सांगा हो, दुःख वाटल्याने कमी होतं असं म्हणतात. माझा नवरा म्हणजे दुःख आहे असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, सॉरी, गंमत केली हो. खाना सिंचना दाना एक बार खाना बार बार खाना. खाना सिंचना दाना एक बार खाना बार बार खाना. हो चाचा, ये लीजिए चना दाना. नको. अरे ले लीजिए, सिर्फ 10 रुपया. अरे नकोय बोला ना. ठीक है, नहीं लेना तो मत लो ना. चिल्ला काहे रहे हो? हो चाची, अब लीजिए. अरे नको रे मला. मी घरून येताना चहा बिस्किट खाऊन आले हो. भूक नाहीये मला. आप चाय बिस्कुट खाए हो, पर आपको चबाने का कोई प्रॉब्लम ही नहीं है. ये चाचा बेटे ना, इनको तो दांत ही नहीं है, इसलिए इन्होंने चना लेने से मना कर दिया. ए भैया, तुला कोणी सांगितलं ना मला दात नाही येते? हा, हे बघ नाही दात. आणि आता मी अजूनही हाडं फोडतो. अरे ठीक है, ये तो कवली है. इश्शू. ईश्वर, परत तुम्हाला लाजायला काय झालं? कवळी असं म्हणाला तो, कोवळी नाही. एक काम कर, 10,000 रुपयाच्या 2 पुड्या दे. ये हुई ना बात, अभी देते. ये लीजिए.
हे घे. चलते हैं हम. ये भैया यापुढे इथं बागेत दिसलास आणि माझ्या दाताविषयी आणि कवडीविषयी काय बोललास ना सगळे दात पाडून टाकेल. अरे नहीं नहीं, तुम्हारा हमारा दांत गिरेगा तो हमका भी तुम्हारा जैसा कौली लगाना पड़ेगा. चलते हैं हम. महाराज एक चला खाना, एक बार खाना, बार बार खाना. घ्या गरमागरम शेंगदाणे खा. नको कशाला. का तुम्हाला पण दात नाहीत वाटतं. हे बघा सगळे दात छापूत आहेत अजून. तुमच्यासाठी कवळी नाही लागली अजून तरी. अहो शुकशुक, अहो शुकशुक, हं? तुमचं नाव नाही सांगितलं. तुम्ही तरी कुठे विचारलं. आता विचारते ना मग सांगा ना. अगदी सेम टू सेम माझ्या नवऱ्यासारखा आगाऊ स्वभाव आहे याचा. ठीक आहे ठीक आहे. माझं नाव मधुकर. आडनाव नाहीये वाटतं. आता नाव आडनाव पत्ता जात धर्म सगळं विचारून शाळेत भरती करणार आहात काय? आणि तुमचं नाव सांगायची तसदी घेतली तर बरं होईल. माधवी, माधवी आहे माझं नाव. अरे वा, एम फॉर मधुकर, एम फॉर माधवी. काय गंमत आहे ना. सात कसली आली आहे गंमत. मग अहो एम म्हणून माझं नाव मधुकर आणि तुमचं माधवी. मग आपली रास पण एकच असावी. रास कुठली तुमची? रास कशाला हवी आता. रास नाडी गुण गोत्र हे सगळं बघून काय लग्न जमवायचंय आपलं. नाही हो, आपलं दोघांचं नाव यम अक्षरात सुरू झालं ना म्हणून विचारलं. माझी रास मेष, तुमची कोणती? मीन रास आहे माझी. बघा, मेष म्हणजे मेंढा आणि मीन म्हणजे मासा. पुन्हा म हे अक्षर कॉमन आलं ना. तुम्हाला काय बोलायचं मला काही कळतच नाहीये. मला तरी कुठे कळलंय. असंच आपलं सहज. सहजच. हो सहज. हम्म. सॉरी. आणा ते इकडे. हो सॉरी. हा मी दररोज येतो या बागेमध्ये. तुम्हाला पहिल्यांदाच पाहतोय. नवीनच आलात का राहायला इथे? मी पण रोजच येते हो. तुम्हीच नवीन आलात की काय. बहुधा आपल्या येण्याच्या वेळा वेगवेगळ्या असाव्या. नाही नाही, मी दररोज याच वेळेला येतो इथे. काय फालतूगिरी आहे. आपण दोघे याच वेळेला इथे येतो मग आपली भेट कशी नाही होत? हो पण असं ओरडताय काय स्वतःच्या बायकोवर ओरडल्यासारखे. हो, मी नाही ओरडत कधी माझ्या बायकोवर. बरोबर आहे. बायकोच ओरडत असणार तुमच्यावर. हे मात्र अगदी बरोबर ओळखलं ना तुम्ही. बरं काही जाऊ दे. तुम्ही ना उघडत ना प्रत्येक गोष्टीचा किस काढताय. किस इश्यू, कसं कसं? इश्यू. पुन्हा एकदा वन्स मोर. हो ओरडताय काय माझ्यावर असं. लाजायला काय सांगताय मला. हा तुमची तरी बायको लागते का इतकी. हो तर तिला देखील नाचता येतो म्हटलं. गळा सुकला वाटतं. मी पण लोळतोय हो. बरं ते जाऊ दे. मी काय म्हणते तुम्ही कोणावर प्रेम केलं होतं का. नाही, कॉलेजमध्ये असताना असं एकांकिकेत काम करताना बऱ्याचशा मुली माझ्या मागे लागल्या होत्या. अरे वा, इतके हँडसम होतात तेव्हा. त्यांच्या मुलात म्हणजे अहो मी अजूनही देखणं आहे. माझी बायको आजही माझ्यावर संशय घेते. माझ्या बाहेर काही लपडं बिपडं नाही ना म्हणून. पण मी नाही तिच्यावर लागावं का. अहो ती संशय घेते याचाच अर्थ मी देखणं आहे हे सिद्ध होतं ना. काही का हसतात का? अहो हसू नको तर काय करू. तुम्ही तेव्हा देखणे दिसत होतात.
याला आता कोणी साक्षीदार नाहीये म्हणजे तुमच्या बोलण्यावरच विश्वास ठेवायला हवा आता. हो तर विश्वास ठेवलाच पाहिजे. पण मी काय विचारतोय, तुमच्या मागेही त्यावेळी पोरं लागली असतील ना? हो तर माझ्या मागे तर इतकी मुलं लागायची की काही विचारता सोय नाही बाई. विचारणार कुणाला? आता तुमच्या या वाक्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे ना. हो कॉलेजात असताना मी छान गाणी गात असे हो. बेस्ट सिंगरची बरीच बक्षिसं मिळाली आहेत मला. हो कॉलेज संपलं, नोकरी लागली आणि मग लग्न झालं. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेजच केलं. का लव्ह मॅरेज का नाही केलं? कॉलेजच्या त्या मयूरपंखी दिवसात तारुण्य सुलभ नैसर्गिक आकर्षण असतं ना, ते तेवढ्या पुरतच होतं. अहो पण कॉलेजमध्ये बरीच पोरं तुमच्या मागे लागायचीत ना, आणि तुम्ही गाणं देखील छान म्हणत होता. हा एखादा स्वप्नातला राजकुमार नाही का आवडला? नाही, आता तसं झालं नाही. पण माहितीये, आई बाबांनी स्थळ आणलं आणि त्या स्थळाशी विवाह करून सुखी झाली. पुढे एकुलता एक मुलगा झाला, त्याचं शिक्षण झालं आणि गेला पूर्ण दिवशी उडून परदेशात. आणि तिकडचीच बायको केली मुलगी लग्न. तुम्हाला कसं कळलं हे? सध्या तरी असंच घडतंय. आपला मुलगा मुलगी परदेशात जातात शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी, आणि आयुष्याचा जोडीदार तिकडचा निवडून मोकळे होऊन जातात. आई वडिलांची जरा देखील काळजी वाटत नाही. काळजी वाटत नाही म्हणण्यापेक्षा आपणच जरा जास्तच काळजी करतो त्यांची. कधी कधी स्वार्थीपणे वागतो आपण आपल्या मुलांशी, जास्त ऐकत असतो ना, म्हणून मग नंतर जड जातं या गुंतलेल्या नादातून भाग पडायला. माझं शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागली आणि घरच्यांनी स्थळ शोधायला सुरुवात केली. का हो? तुम्हाला नाही वाटलं कॉलेज मधल्याच एखाद्या मुलीशी लग्न करावं? नाही नाही, माझ्या पण जास्त काही अपेक्षा नव्हत्या. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी इतक्याच काही ते माफक अपेक्षा होत्या, आणि त्या माफक अपेक्षा माझ्या पत्नीने नक्कीच पूर्ण केल्या. माझी बायको अजूनही मला चांगली साथ देत आहे. माझ्या नवऱ्याने सुद्धा मला खूप साथ दिली हो. काही कमी पडू दिलं नाही. आजारपणात बाळंतपणात खूप साथ दिली मला त्याने. अगदी पाठीशी सावली सारखा उभा राहिला हो. मग भेटलो आहे तुमच्या नवऱ्याला? हो नक्की. मला पण आवडेल तुमच्या बायकोला भेटायला. नक्की नक्की नक्की. येणारे जाणारे आपल्याकडे कशा नजरेने बघतात ना. अहो दोन स्त्री पुरुष एकत्र बसलेले दिसले, जरी का ते भाऊ बहीण असले तरी त्यांच्यात काहीतरी लफडं असलंच पाहिजे असं गृहीत धरून मोकळे होतात. अहो मुला मुलींचं ठीक आहे, पण आता आपलं काय वय आहे लफडं करायचं? तुमचं माहित नाही, तुम्ही अगदी करू शकतो. माझं माहित नाही म्हणजे? हा माझं माहित नाही म्हणजे काय? मी सुद्धा अजूनही लफडी करू शकते. हो मान्य, पण परदेशात हे असं होत नाही. तुम्ही कधी गेला होतात परदेशात? हो गेल्या वर्षी गणपतीला. काय? हो. गणपतीला हो. आणि परदेशात? तर मुलाला आणि सुनेला यायला जमलं नव्हतं भारतात. त्यांनीच आग्रह धरला. म्हटलं मग यावं फिरून परदेश. बरं मग पुढे? पुढे काय, गणपतीला गेलो, दसरा दिवाळी ख्रिसमस चांगला न्यू इयर साजरा करून आलो. आपली माणसं तिथे गेली असली ना तरी आपला देश सोडून, पण आपली संस्कृती तिथे अजून टिकवली आहे आणि याचा मला अभिमान आहे. बरं पुढे? पुढे काय, 3-4 महिने परदेशात राहून परतलो. पण मन रमत नाही तिकडे. जीव गुदमरतो त्या थंड वातावरण. का हो? अहो फक्त वातावरण तिकडचं थंड आहे, मायेचा ओलावा नाही तिकडे. न प्रेम न आपुलकी, सगळं कसं कृत्रिम यंत्रवत जीवन. आणि ती संस्कृती काहीही गरज नसताना आपण आत्मसात करतोय. म्हणजे थोडक्यात म्हणजे पाश्चात्यांचं अंधानुकरण करतोय आपण.
हो, हे अगदी 100% बोलला तुम्ही खरं. पण मी काय म्हणतो, तुम्ही आणि मी इतका त्रागा करून काय करणार आहोत? बरोबर आहे. आपण काय इतका गंभीरपणे या विषयावर चर्चा करतोय. तेच तर मी म्हणतोय. अहो, आपलं काय वय आहे काय या विषयावर चर्चा करण्याचं? हा? अहो, आपण तर अजून अल्लडच आहोत. हा? लहान मुलांसारखं बागडावं असं वाटतं, स्वच्छंदपणे विहारावं असं वाटतं. या फुलावरून त्या फुलावर, त्या फुलावरून ह्या फुलावर, फुलपाखरासारखं. बरोबर आहे. यालाच म्हणतात हातात आली काठी आणि साठी बुद्धी नाठी. तुम्ही काही म्हणा, राहून राहून वाटतं की या वयात आपली काळजी करणारा माणूस जवळ असतो. आहे ना तुमची बायको तुमची काळजी घ्यायला. आहे हो, पण ती आता थकली आहे. मुलगा सून नातवंड जवळ असावी असं वाटतं. अहो, त्यांनी आपलं कार्यक्षेत्र निवडलं आणि त्यात ते समाधानी देखील आहे. मग आपण कशाला काळजी करत बसायचं? आपण आयुष्य मस्त एन्जॉय करायचं. कसं आहे ना, आयुष्य किती उरलंय हे कुणालाही ठाऊक नसतं. कधी कधी स्वतःसाठी पण जगायची इच्छा होते, पण जबाबदारी तेवढा वेळ देखील देत नाही. खरं आहे तुमचं. म्हातारपणी सगळे एकत्र राहू म्हणून घरासाठी कर्ज काढलं, पण त्याचं असं झालं, तरुणपणी होम लोन आणि म्हातारपणी होम अलोन. जन्माला आलोय म्हणून आयुष्य रेटायचं की आयुष्य समरसून जगायचं हे आपलं आपणच ठरवायचं असतं की. हो, कसं आहे ना, आयुष्य हे आईस्क्रीम सारखं असतं. टेस्ट केलं तरी वितळणार, वेस्ट केलं तरीही वितळणार. मग टेस्ट करून जगायला शिका ना. वेस्ट तर ते तसंही होतच आहे. माझे काहीच हरकत नाही आयुष्य एन्जॉय करायला, पण माझी बायको आहे ना, आजारी असते. मी येते तिला भेटायला, मग बघा कशी नाचते माझ्या तालावर. का हो, हसलात का? अहो, असू नको तर काय करू. अहो, आयुष्यभर तिने मला तिच्या तालावर नाचवलं आणि आता तुम्ही तिला नाचवणार. मला चॅलेंज करू नका. भल्या भल्यांना नाचवलंय मी माझ्या कानावर. कोरिओग्राफर होतात वाटतं. गेलात परत फालतू विनोद. बरोबर, घेऊन जा मी तुम्हाला माझ्या घरी, पण आता नको. उशीर झाला तर बायको ओरडेल. का हो, घाबरताय की काय बायकोला? हो तर घाबरतो मी बायकोला. कसं आहे ना, आपण घाबरल्यासारखं दाखवलं ना तर ती खुश होते, मग मलाही बरं वाटतं. इतक्या वर्षाच्या सहवासानंतर एक गोष्ट मात्र मला नक्की कळली, नातं हे दोघांनी टिकवायचं असतं. बरोबर. बरं, ते जाऊ दे. मी काय म्हणत होते, इथे आसपास कोणी नाहीये. हो, तुमचा विचार तरी काय आहे? घाबरलात? घाबरत कुठले? माझा तसा वेडा वाकडा काही विचार नाहीये हो. मी पवित्र आहे. माझं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे. भात शिजून झाला. भूक लागली आहे. भाताचं काय काढलं मध्ये? आता तुम्हीच तर म्हणालात की माझं चारित्र्य धुतल्या तांदळासारखं स्वच्छ आहे, म्हणून म्हटलं तांदूळ धुवून झाले असते तर भात शिजून घेऊया. शी बाबा, तुम्ही पण ना माझ्या नवऱ्यासारखाच माझा मूड पटकन ऑफ करता. पण माझा मूड छान लागलाय. आता आपण काय करूया? मी ना एक गाणं लावते, आपण मस्तपैकी डान्स करूया. नको नको, पाय दुखतात हो, नको. बर, त्यापेक्षा आपण मग निवांतपणे बसूया आणि गप्पा मारूया. हो चालेल. हा, मारूया गप्पा मारूया. आपण राजकारणावर बोलूया का? नको, राजकारणाची बात नको बाई. मग क्रिकेटवर बोलूया. हा, क्रिकेट मस्त आहे. भारताची महिला टीम सुद्धा काय मस्त खेळते ना. हो तर ती स्मृती, ती मिताली काय काय? मस्त खेळतात, छान खेळतात त्या. तुमचा आवडता खेळाडू कोणता?
मला मला सचिन आवडायचा, आताही आवडतो, पण आता विराट पण आवडतो. मला सुद्धा विराट आवडतो, पण त्या मेल्या सटवीने ना. कोणी? ओ सटवीने म्हणजे त्या अनुष्काने हो. त्याच्याशी लग्न केलं ना तेव्हापासून नाही आवडत इतका. का? का म्हणजे काय, त्यांचं लग्न झालं ना, आता तू दुसरीचा झाला. दुसरीचा झाला म्हणजे तुम्हाला त्याच्याशी लग्न करायचं होतं का? मला वाटलं काय फायदा, त्याला पण ती आवडली पाहिजे ना. बरोबर आहे. लग्नानंतर आपल्या आवडीनिवडींना मुरड घालावी लागते आपल्या जोडीदारासाठी. यालाच तर संसार म्हणतात. ओ संसार रूपी रथाचं एक चाक पंक्चर झालं ना की दुसऱ्या चाकाने तो रथ इच्छित स्थळी न्यायचा असतो. अहो ते आजच वाचलं व्हॉट्सअपवर. तुम्ही व्हॉट्सअपवर आहात का? आणि फेसबुकवर पण आहात का? कारण फेसबुकवर आपण दुसऱ्याच्या बायकोला लाईक करू शकतो म्हणतात. आहे, व्हॉट्सअपवर पण आहे आणि FB वर पण. मग कुठे काय? सहजच विचारलं. माझा व्हॉट्सअप नंबर हवा असेल? नको, असं पहिल्याच भेटीत नंबर वगैरे मागणं बरं दिसत नाही ना. घ्या माझा नंबर. असं टाकाला जाऊन भांडलं कोणच शोभत नाही तुम्हाला. सांगा सांगा. 9833555555. मी तुम्हाला व्हॉट्सअपवर ना गुड मॉर्निंग, गुड नाईट असे मेसेज अजिबात पाठवणार नाही. तेच तर म्हणत होते मी. उगाच मेमरी फुल होऊन जाते बरं. आणि हो, अत्यंत महत्वाचं म्हणजे चावट व्हिडिओ, चावट जोक ते तर अजिबातच पाठवणार नाही. मग तर झालं. शिक. काय मजा आहे. अहो ते कसले फोटो व्हिडिओ पाठवलेत ना तर चालतील हो मला. आता चावटच दिसते. काही म्हणाला? काय नाही. पिकल्या पानाचा बेटकी ओ हिरवा असं म्हणालो. कसं आहे ना, आता प्रॅक्टिकल करायचं वय निघून गेलं. आता फक्त थेरी वाचायची. काय बोलताय तुम्ही? बागेतले बसलेले लोक ऐकतील ना, जरा हळू बोला. काय झालं कोणी ऐकलं तर? मी म्हणते काय झालं कोणी ऐकलं तर? या श्रील अश्लीलतेच्या मर्यादा कोणी घातल्या? आपणच आपल्यावर बंधनं लागून घेतली आहेत ना. बरं बाबा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर अजून काय काय पाठवू ते सांगा. मला काहीही वर्ज नाहीये. तुम्ही जे जे पाठवाल ते मी बघत जाईन आणि वाचतही जाईन. कसं आहे ना, पटलं तर ठेवायचं, नाही तर डिलीट करायचं. आयुष्य पण असंच आहे. खूपशा आठवणी मेमरीमध्ये साठवून ठेवल्या. त्याची सुखद आठवण म्हणजे लग्न. आमचं थाटामाटात लग्न झालंय. मग लग्नात घेतलेला एखादा उखाणा आठवतोय का? हा, कोणीतरी सांगितला होता म्हणून टाकला एकदाचा. कोणता उखाणा घेतला होता आठवतंय का? अहो तोच आपला नेहमीचा उखाणा. भाजी प्रीतीची, राणी माझ्या प्रीतीची. अच्छा, म्हणजे तुमच्या बायकोचं नाव राणी आहे तर? नाही नाही, मी तिला प्रेमाने राणी म्हणतो. तुमच्या पण लग्नातला उखाणा ऐकायला आवडेल मला. हो, ऐका. चांदीच्या वाटीत केशराचे पेढे. अरे वा. चांदीच्या वाटीत केशराचे पेढे, आमचे हे सोडून बाकी सारे वेडे. छान होता उखाणा, पण तुमच्या ह्यांचं नाव कुठे उखाण्यात? त्यावेळी नवऱ्याचं नाव घ्यायची पद्धत नव्हती. मी यांना होच म्हणायचे, पण मी असा ना उखाणा घेतला ना, सासूबाई माझ्यावर जाम चिडल्या होत्या हो. बरोबर आहे, कोणी चिडणार, बाकी सारे वेडे म्हटल्यावर.
तुझ्या या फालतू वेळेला ती आजी हसते काय? अहो विनोदाला हसतातच. आणि कसं आहे ना, स्वतः हसू येणं महत्वाचं. नाहीतर त्यात ते पलीकडे काही लोक बसले बघा, जबरदस्तीने हसायचा प्रयत्न करतात, हा 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 करत. बरं ते जाऊ दे. एक गजरा कसा दिलायस? कुठलाही घ्या, 50 रुपयाला ते. 3 नकोच मला. एक गजरा कसा दिलास ते सांग. एका गजऱ्याचे 25 रुपये. का? बापरे. अहो काय झालं, त्या आजींकडे बघा, तुम्ही गजरा घेणार म्हटल्यावर त्यांनी पेन पण काढली बघा. नको. अहो घ्या, हो, तुम्हाला म्हणून स्वस्त देतो. घ्या 40 रुपयाला ते. तर 3 घेऊन मी काय करणार? तो तुमचा प्रश्न आहे. बरं, माझा प्रश्न आहे. मग असं करतो, एक गजरा बायकोला देतो, दुसरा बाजूला देतो, आणि तिसरा मी डोक्यात मस्त idea. मी डोक्यात घालून खेळायला. त्या डोक्यात मस्त idea असं म्हणायचं होतं मला. 30 रुपयाला 3 दे. हा? अरे 30 रुपयाला 3 गजरे दे. बरं बरं, आता तुम्ही म्हणताय म्हणून हे घ्या 3 गजरे. हा, हे घे. चल आजी, आजोबाला 3 गजरे दिले तर एक बायकोसाठी, एक बाजूवालीला देतील. लक्ष ठेवा त्यांच्यावर. काय मग, बायकोला एक गजरा, एक बाजूवालीला आणि एक तुमच्या डोक्यात. भारी विनोदी होता हो गजरेवाला. फारच फालतू होता तो. मी काय म्हणते, बायकोला एक गजरा देणार, दुसरा गजरा बाजूवालीला देणार असाल तर मला द्या ना, बाजूवाली समजून. तुम्हाला कशाला देऊ? मग काय, बायकोच्या 2 मेड्यांना 2 गजरे आणि एक तुम्ही मारणार आहात वाटतं. हो, तसं नाहीये. बघा ना इकडे, मला आवडतो मोगऱ्याचा गजरा. ठीक आहे. द्या. द्या 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 द्या. डोक्याला हात पोचत नाही आणि हाऊस काय असते लोकांना. ओ अहो अहो मधुकरराव, काय? इकडे या. कशाला आता? अहो इकडे या ना. आलो आलो. तरी पण बायको सारखीच ठीक असते. काय म्हणाला? आलो आलो म्हणाल. हा, या. माझा हात पोचत नाही आहे हो मागे. जरा हा गजरा माळून द्याल का मला? हो, नाही हो. बागेतली बसली लोक बघतील आणि म्हणतील पहिल्याच भेटीत म्हाताऱ्याने म्हातारीला पटवलं असंच म्हणतील ना. म्हणू दे, मी नाही घाबरत कुणाला. आणि तसं पण इथे कोण फिरकतंय हो. तुम्ही बाळात हुशार हा गजरा माझ्या केसात. हो पण प्लीज. द्या. असा हात का थरथरतोय तुमचा? काय नाही, माळतो मी गजरा. बरं. गजरा मोहब्बत वाला, डोके में ऐसा माला, गजरे ने ले ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान, हाय रे मैं तेरे धन्यवाद. गजरा मोहब्बत वाला असं गाणं आहे. गजरा मोहब्बत वाला नाहीये. हो माहिती आहे हो मला. सहज सुचलं म्हणून म्हटलं मी. छान दिसतोय हा गजरा. बस इतकंच. नाही, तुम्ही पण छान दिसता, पण गजरा माझ्यावर तुमचं सौंदर्य अजूनच उठून दिसतंय. अजून काहीतरी सांगा ना माझ्याबद्दल. अजून बस इतकंच. इतकंच? हो, अजून काहीतरी बोला ना. अजून सुंदर, लाजवाब, मस्त दिसताय तुम्ही. इतकंच? अप्रतिम, 1 नंबर, टवका दिसताय तुम्ही. अजून काहीतरी बोला ना. आयटम दिसतेस का म्हाताऱ्यांनी?
म्हातारी बोललं तरी लाजते. नाही नाही, आयटम म्हणालात ना म्हणून लाजले. अहो खरंच तुम्हाला म्हातारा चढ लागले. माकड चेष्टा करतोय म्हटलं तरी पण तुम्ही ईश्वर म्हणून लाजणारच का? मला काही फरक पडत नाही कोण काय बोलतंय. मी आयुष्य आनंदात जगते. आयुष्य ना मस्त एन्जॉय करावं, म्हणजे नंतर एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी करावी लागेल. आयुष्य वनवे रस्त्यासारखं असतं, परत जाता येत नाही, फक्त बघता येतं एवढंच. म्हणून आयुष्य आनंदाने एन्जॉय करायचं. खूप छान बोलत हो तुम्ही. व्हॉट्सअपवरच नाहीये. बरं, तुमच्या बायकोला मोगरा आवडतो आणि तुम्हाला? गुलाबाची फुलं मला फार आवडतात. सगळीकडे कसे असं सुंदर सुंदर गुलाबाच्या फुलांचा, विविध रंगी बेरंगी गुलाबाच्या फुलांचा ताटवा आहे आणि त्यातली काही सुंदर सुंदर फुलं मी तोडतो आणि त्यांच्या पाकळ्या तोडतो आणि मग त्या पाकळ्यांचा गुलकंद करता? असंच अगदी असंच माझ्या बायको सारखं मध्ये मध्ये बोलून माझा मूड ऑफ करायची सवय दिसते तुमची. सॉरी, पुढे बोला. पुढे बोला काय पुढे बोला आता. हा? आता त्या गुलाबांच्या पाकळ्यांचा गुलकंद बायकोच्या अंगावर उडू? अच्छा, म्हणजे गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण करायची होती बायकोच्या अंगावर. रोमॅन्टिक. चला चला चला, हो आजोबा, हो आजी, अहो आवरा आता, भात तर धुवायची वेळ झाली आहे. चला. अरे या वयात इतक्या लवकर आवडता येत नाही बाबा. अहो तुमच्यासारखा म्हातारा व्हायचा नाही आम्हाला. तू म्हातारा होशील ना तेव्हा कळेल तुला. ते बरे. पण असं का बोललास तू म्हातारा व्हायचं नाही? अहो आजोबा, या बागे म्हातारपणाचं दुःख आणि वेदना काय असतात त्या बागेत रोज बघायला मिळतात मला. त्यापेक्षा कसं आहे, आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या की पटकन घेऊन आणि सटकन वर जावं. असं अभद्र बोलू नकोस रे. बरे बाबा, तुम्ही आवडे आता तोपर्यंत दुसरा कोपरा रिकामा करून येतो. चला चला चला, पाहिलं आपण किती भाग्यवान आहोत ते. ते कसं? हो, आपण आपलं बालपण, आपलं तारुण्य, वृद्धावस्था सगळ्या अवस्था जगलोय तरी. पण हा तरुण रखवालदार तर आताच कंटाळलाय आयुष्याला. हो खरंय तुम्ही बोलता. पण आयुष्यातलं काहीतरी थ्रिल हवं होतं. मी थ्रिल अनुभवलं नाही अजून. आतापर्यंत कुठलं थ्रिल केलं नसणार आणि आता आज कुछ तूफानी करते है असं सुचतंय. वेडे कुठले. वेडातच मराठी दौडले होते. ते शूरवीर होते म्हणून दौडले. तुम्ही चालताना बघताय ना, 4 पावलं चाललात की दम लागतोय. तुम्ही काय दौडणार, वेडे कुठले. बरं बाबा, आता आपण निघूया का? मी निघालेच होते. अच्छा तो हम चलते हैं. फिर कब मिलोगे? जब तुम कहोगे का? यही यहाँ कोई आता जाता है. गेलं नाही अजून, उद्या या पुन्हा. कशाला? अहो कशाला म्हणजे काय, नेहमीप्रमाणे या आजींना भेटायला पुन्हा नव्याने. आजी, मला तुमचं आणि आजोबांचं लफडं कळलं. अरे बाबा काय बोलतोयस तू हे. आम्हाला काय गरज आहे या उतार वयात लपडी बिपडी करण्याची. तर ते मला काय माहित नाही. पण तुला कोणी सांगितलं कोणी? ते महत्वाचं नाही हो. आता सांगतोस का? बरं बाबा सांगतो. या इथून मी हल्लीच कामाला लागलोय, पण या इथल्या अगोदरच्या दाखवताना मला सगळं सांगितलंय बरं का. काय मग नाही काची आजोबा, कसं काय? होय रे होय, आम्ही खरे खुरे सख्खे पती पत्नी आहोत. हो काय? कधीपासून? रे हो, आता या नवीन आलेल्या रखवालदाराला पण कळलंय सगळं. अहो पण तुम्हाला हे नाटक रोज का करावंसं वाटतं आणि
ते पण इथेच येऊन. तुला जरी हे नाटक वाटत असलं ना तरी आमच्या दृष्टीने हे नाटक नाहीये. हेच आमचं वास्तव्य आहे आणि हेच आमचं जीवन आहे आणि ते आम्ही दोघांनी आनंदाने स्वीकारलंय. म्हणजे अरे, आमचा मुलगा सून नातू सगळे अमेरिकेत असतात. हल्लीच्या या टच फोनच्या जमान्यात ना आपले आप्त आपली माणसं जेव्हा टच मध्ये राहत नाहीत ना तेव्हा असंच टचकन डोळ्यात पाणी येतं. घर खायला उठतं. म्हणून आम्ही ठरवलं की रोज संध्याकाळी या बागेत यायचं आणि आपल्या जुन्या जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा. अहो पण त्याने काय होणार आहे? तुमचा पोरगा थोडं तुमच्या जवळ येणार आहे. बरोबर आहे, नाही येणार आहे. पण आम्ही इथे येऊन रोज आमच्या नव्या नव्या आयुष्याला उलगडतोय. काही विसरलेले क्षण पुन्हा आठवण करून एन्जॉय करतोय. पण बरं का, तुला जरी हे आज कळलं असलं ना तरी तो चणे शेंगदाणेवाला गजरेवाला नित्य नेमाने आमच्या खेळात सामील होत असतात. बरं अहो काय सांगता काय? आणि ते कशाला सामील होतील तुमच्या खेळामध्ये? अरे आमच्याकडून त्यांना रोज पैसे मिळतात ना म्हणून. अच्छा. हो, आणि आम्ही त्याचे हक्काचे गिराईक आहोत. म्हणून ते नित्य नेमाने आमच्या नाटकात सामील होतात. ठीक आहे तर उद्यापासून मी पण तुमच्या खेळात सामील होईल. हा? हरकत नाही, पण तुला याचे पैसे मिळणार नाही तो. हो चालेल चालेल चालेल. बरं तुम्ही आता या, अंधार वाढत चाललाय. हा चल. कळी सारखे उमलून फुलासारखे फुलत जावे, सुख दुःखाच्या लाटांवर आयुष्य तरंगत राहावे, अश्रू असतील जोडीदाराचे, आपण त्यात विरघळून जावे, नसो कोणीही आपले, आपण मात्र सर्वांचे व्हावे. कधीच मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली स्पंदनं निरपेक्ष असली की कुठल्याही नात्यांच्या धाग्यात विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात. आपल्या मनासारखं न घडल्याने प्रेमामध्ये प्रियकर प्रियसीचा छळ करत असल्यास #मीटूची चळवळ उभारण्यापेक्षा या नाईक आजी आजोबांचं #मी तू हेच योग्य वाटतंय, नाही का?